मी मिलिंद वस्त आपण सर्वांचं प्रथम YouTube वरती स्वागत करतोय। पहिलाच अनुभव आमचा आणि सर्व इथे बसलेले आहे जे आमचे सहकारी आहेत त्यांचा आहे। YouTubeच्या माध्यमातून मालाड पश्चिम विभागात हा इतिहास घडतोय की YouTube लाईव्ह प्रथमच मॅच होणार आणि आउटर संघ या मालाडमध्ये खेळणार आहे। हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे आणि क्रिकेट रसिकांसाठी ही अत्यंत मेजवानी आहे क्रिकेटची। त्याचा आनंद लुटण्यासाठी आपण सर्वांनीच यायचंय। क्रिकेटच्या टीम येणार आहेत, काही क्रिकेटर नामवंत येणार आहे, पाहुणे मंडळी सुद्धा येणार आहेत आणि क्रिकेट संघासमोर त्यांचे फॅन फॉलोअर्स सुद्धा येणार आहेत आणि हा अविस्मरणीय क्षण आपण जो अनुभव विनायक गोरे मैदान जे आहे त्यामध्ये दिनांक 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी हे सामने क्रिकेटचे होणार आहे। टुर्नामेंट आहे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा। त्याचं आयोजन भारतीय जनता पार्टी यांच्याकडनं झालेलं आहे। तसंच या चषकाचं नाव जे आहे नगरसेवक चषक। आमचे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री तेजिंदर सिंग तिवाना वार्ड क्रमांक 47 चे ते नगरसेवक आहेत आणि या मालाड विभागामध्ये वार्ड क्रमांक 47 मध्ये हा एक नवीन इतिहास झालाय की एवढ्या कमी वयाचा नगरसेवक पहिल्यांदाच या वार्ड क्रमांक 47 मध्ये इथे विजयी होऊन आलेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतो त्या गोष्टीचा की एक युवा नेतृत्व आपल्याला नगरसेवकाच्या माध्यमातून मिळणार आहे। तर माननीय स्वर्गीय सतनाम सिंग तिवाना यांच्या स्मरणार्थ मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून दिनांक 10, 11, 12 एप्रिल रोजी हे सामने यायचे भरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर आपण आता ओळूया की जे ड्रॉ आपण करणार आहोत टीमची नावं जशी येणार त्या वाईज त्या टीमला आम्ही टाइम देऊन बोलवलं जाणार आहोत। तर आपण ओळूया आता त्या कार्यक्रमाकडे। सर्वात प्रथम शुक्रवारी या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे या क्रिकेटला आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता सामने सुरू होणार आहेत। प्रत्येक टीमला आम्ही टाइम देणार आहोत आणि जी पहिला जो फॉर्मॅट आहे तो असणार आहे एरिया वाईज। या मालाड मध्ये ज्या टीम आहेत त्या खेळणार आहेत ते मालाड मधले 8 संघ एकूण खेळतील। तर मी प्रथम विनंती करतो आमचे सिनियर फिल्डर गणेश राणे की आपण चिठ्ठी काढायची आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि पहिली चिठ्ठी काढलेली आहे आणि जी आपण म्हणतो की सुरुवात जी झाली पाहिजे ती गणपतीच्या नावाने आणि खरोखरच गणपतीच्या नावाने सुरुवात झालेली आहे। गजानन सरस्वती बॉईज हा पहिला संघ या इथे या चिठ्ठीमधून आलेला आहे। खूप खूप अभिनंदन गजानन आपल्या या संघाचं। खरोखर अतिशय सुंदर सुरुवात या माध्यमाची झालेली आहे। यापेक्षा सुंदर सुरुवात मला वाटत नाही असेल की गजानन सरस्वती बॉईज या नावाने म्हणजे गजाननाच्या नावाने खरी या कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे। खूप खूप अभिनंदन। त्यानंतर दुसरी चिठ्ठी खरोखर सगळी देवाची नावं म्हणजे आपला हा कार्यक्रम किती अप्रतिम होणार आहे। औदुंबर सीव्ही बॉईज हा संघ म्हणजे मला वाटतं गजानन सरस्वती बॉईज आणि औदुंबर सीव्ही बॉईज या 2 संघांमध्ये सामना होणार आहे। पहिला दुसरा सामना जो खेळवायचा आहे तो आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। आता फक्त दोन्ही टीमची नावं काढतो जे अपोजिशन आणि ज्या 2 टीम असतात त्यांची नावं। पहिली जी जोडी आलेली आहे गजानन सरस्वती बॉईज आणि औदुंबर सीव्ही बॉईज। त्यानंतर मी विनंती करतो जो पहिला राऊंड असणार आहे तो आपला सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे 10 एप्रिल शुक्रवार। पहिला जो राऊंड जो असणार तो 7 वाजता संध्याकाळी आणि त्याच्या अर्ध्या तासांनी पुढचे जे राऊंड होणार आहेत ते होत जाणार म्हणजे 7 वाजता त्यानंतर 7:30, 8, 8:30, 9 आणि अशा प्रकारे जे जसे संघ येतील त्या प्रकारे ते राऊंड होत जाणार। तर तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो की आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत आपण या तरच या कार्यक्रमाला या क्रिकेटला अतिशय सुंदर आनंद येईल, मजा येईल। लोक आणि प्रेक्षक ताटकळले नाही पाहिजे की सामना सुरू कधी होतोय। तर लोकांनी आपली जागा सोडली नाही पाहिजे। एवढा क्रिकेटचा आनंद आपण क्रिकेट रसिकांना द्यायचा आणि हे सगळं तुम्ही जे क्रिकेटर आहे तुमच्या ज्या टीम आहे हे तुमच्या हातामध्ये आहे। तेव्हा आपण आपल्या क्रिकेटची शोभा कशी वाढवायची हे आपण सर्वांनी जाणूनच इथे यायचं आहे दिलेल्या वेळेनुसार। त्यानंतर
निलेश याला विनंती करतो की पुढच्या 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. प्रेरणा बुम बुम बॉईज, तिसरी चिठ्ठी आलेली आहे. प्रेरणा बुम बुम बॉईज. आणि त्याच्या समोर आहे साई सिद्धी. म्हणजे प्रेरणा बुम बुम बॉईज वर्सेस साई सिद्धी हे 2 संघ आमने सामने खेळणार आहे. दोन्ही टीम या मालाड मधल्या आणि अतिशय सुंदर टीम आहे. त्यामुळे हा आनंद तुम्हाला मनमुरादपणे लुटता नक्कीच येणार आहे. त्यानंतर पुढच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी मी प्रशांत याला विनंती करतो. पहिली चिठ्ठी आहे ओम साईराम दादोबा एकता 11. मालाड मधला संघ आहे. ज्या पहिल्या 8 टीम खेळणार आहे शुक्रवारी ते इंटर मालाड मधले आहेत. त्यातली तिसरी जी जोडी आहे संघाची ओम साईराम दादोबा एकता 11. त्यानंतर दुसरी चिठ्ठी पाटला देवी सिद्धेश्वर बॉईज. हे 2 संघ आमने सामने खेळणार आहेत. ओम साईराम दादोबा एकता 11 आणि पाटला देवी सिद्धेश्वर बॉईज हे 2 संघ आमने सामने खेळतील. त्यानंतर मी दीपेश यांना विनंती करतो की पुढच्या 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या आहेत. शिव स्ट्रायकर बॉईज आणि ओम साई केटी बॉईज हे 2 संघ आमने सामने खेळतील. शिव स्ट्रायकर बॉईज आणि ओम साई केटी बॉईज. एरिया वाईज जे इंटर मालाड मधले संघ आहेत त्यांचा हा लॉट मला वाटतं पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या सेशनकडे आपण जाऊया. हा जो लॉट आहे तो शनिवारी म्हणजे 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चालू होणार आहे. सॅटर्डेला स्टेशन वाईज प्रोफेशनल लॉट खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी आपल्यासोबत आहे धनंजय, टीमचे ओनर आणि अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू जे आपण क्रिकेट सध्या थांबवलं असेल कदाचित पण आपल्या बरोबरच्या खेळाडूंना पुढे घेऊन जाणं हे सातत्याने त्यांच्याकडून होत असतं. म्हणजे क्रिकेट नुसतं एक आनंद म्हणून नाही तर आपल्या रक्तामध्ये सुद्धा क्रिकेट असावं लागतं. यांचं जातीवंत उदाहरण धनंजय भाऊ यांच्याकडे. खूप खूप स्वागत धनंजय भाऊ या इथे. आणि असं सहकार्य आणि प्रेम आमच्यावर सदैव राहून दे आपल्याकडनं. त्यानंतर आपण लॉटकडे वळूया. स्टेशन वाईज प्रोफेशनल लॉटच्या चिठ्ठ्या आता उडतो. पुन्हा एकदा विनंती करतो गणेश राणे यांना. सॅटर्डेला जो होणारा लॉट आहे सकाळी 11 वाजता या लॉटची सुरुवात होणार आहे. या टीम पहिल्याच्या 2 असतील त्याने यायचंय. पहिली चिठ्ठी आलेली आहे स्टेशन वाईज प्रोफेशनल मध्ये. मी मराठा 21cc चेंबूर. माफ करा. मी मराठा AVCC चेंबूर. मी मराठा AVCC चेंबूर ही पहिली चिठ्ठी आलेली आहे. त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेरी. मी मराठा AVCC चेंबूर वर्सेस ज्युनियर सम्राट अंधेरी हे 2 संघ आमने सामने खेळणार आहेत. पहिल्या लॉट मध्ये या पहिल्या जोडीचं अभिनंदन. आपल्या दिलेल्या वेळेत आपण या इथे नक्कीच यायचे आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. सकाळी 11 वाजता या लॉटची सुरुवात होणार आहे शनिवारी दिनांक 11 एप्रिल रोजी. त्यानंतर तिसरी चिठ्ठी आहे श्री सिद्धिविनायक उषा स्पोर्ट्स अंधेरी. श्री सिद्धिविनायक उषा स्पोर्ट्स अंधेरी त्यांचं अपोजिशन असणार आहे. दुसरी टीम त्यांच्या अपोजिट असणार आहे ती श्री स्वामी समर्थ अंधेरी. म्हणजे एकूण 2 टीम या इथे अंधेरीच्या आतापर्यंत आलेल्या आहेत. दोन्ही टीमचं अभिनंदन या मालाड नगरामध्ये आम्ही नक्कीच करू. आम्ही आताही करतो. श्री सिद्धिविनायक उषा स्पोर्ट्स अंधेरी वर्सेस श्री स्वामी समर्थ अंधेरी ह्या 2 टीम आमने सामने खेळतील. त्यानंतर मी धनंजय यांना विनंती करतो की पुढच्या चिठ्ठ्या आपण काढायच्या.
साईराज मालाड. मालाड मधली टीम आहे साईराज मालाड. साई एक मुकेश राव. त्यानंतर त्याच्या अपोजिशन खेळणारी दुसरी टीम आहे साई 8 मुकेश रॉयल. चेंबूर वरनं ही टीम येणार आहे. या दोन्ही टीम आमने सामने खेळणार आहे. साईराम मालाड आणि साई 8 मुकेश रॉयल चेंबूर हे दोन संघ आमने सामने खेळणार आहे. त्यानंतर पुढच्या चिठ्ठ्या शिरा आपण यायचे आहे. हे एक ओम साई या संघाचे आधारस्तंभ आहेत. पहिली चिठ्ठी काढलेली आहे. बाबू भूमी 11 मालाड. बाबू भूमी 11 मालाड त्यांच्या अपोजिशन खेळणार आहेत. त्यांच्या अपोजिशन खेळणार आहे जय महाराष्ट्र संघ चेंबूर. म्हणजे चेंबूर वरनं पण मला वाटतं दोन संघ जवळजवळ आलेले आहेत. भरपूर लांब वरून यायचे या मालाडमध्ये हे संघ येणार आहेत. खरोखरच उत्कृष्ट असा क्रिकेटचा खेळ आपल्याला मालाडकरांना पाहायला मिळणार आहे. जय महाराष्ट्र चेंबूर वर्सेस बाबू भूमी 11 मालाड हे दोन संघ आमने सामने खेळणार आहेत. त्यानंतर आता वळूया आपण तिसऱ्या लॉटकडे. तिसरा लॉट असणार आहे तो ओपन म्हणजे प्रोफेशनली सर्व टीम आणि खेळाडू त्यामध्ये खेळणार आहेत. आणि तो जो लॉट खेळणार आहे शनिवारी 11 एप्रिल रोजी पण सायंकाळी 6 वाजता प्रोफेशनल ओपन लॉट या इथे खेळवला जाणार आहे त्या मैदानामध्ये. तर त्या लॉटकडे वळूया आणि चिठ्ठ्या काढूया. पुन्हा एकदा विनंती करतो आपल्याला की आपण चिठ्ठी काढायची. डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर हा तिसरा संघ पुन्हा एकदा चेंबूर वरून येतोय. डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर. त्यानंतर आपल्या मालाडचा मोर्या म्हणजे मोर्या 11 मालाड हा संघ. हे दोन संघ आमने सामने खेळणार आहे. मालाडचा मोर्या आणि डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर. म्हणजे मला वाटतं ही आपली ऑर्गनायझर टीम मालाडचा मोर्या आणि डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर हे दोन संघ आमने सामने खेळतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. त्यानंतर पुढच्या चिठ्ठ्या निलेश. प्रिशा 11 ब्लू स्टार पहिली चिठ्ठी आलेली आहे दुसऱ्या राऊंडची. आणि त्याच्या अपोजिट टीम जी आहे ती जय महाराष्ट्र चेंबूर. म्हणजे जय महाराष्ट्र चेंबूर आणि प्रिशा 11 ब्लू स्टार हे दोन संघ आमने सामने खेळणार आहे. यांच्या ज्या मॅच होणार आहे 11 एप्रिल रोजी शनिवारी सायंकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. दिलेल्या वेळेत आपण यायचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि शेवटपर्यंत सांगणार आहे. कारण दिलेल्या वेळेत तुम्ही जर आलात तरच हा आपण क्रिकेटचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करू शकणार. त्यानंतर पुढच्या चिठ्ठ्या धनंजय. पुढची चिठ्ठी आहे श्री स्वामी समर्थ अंधेरी. हा जो लॉट आहे ओपन प्रोफेशनली लॉट आहे. श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि त्याच्या अपोजिशन मध्ये आहे त्यानंतर साई सिद्धी अंधेरी. दोन्ही टीम अंधेरीच्या आहेत. या अंधेरीमध्ये ही खूप क्रिकेट खेळलं जातं. नाव आहे अंधेरीचं आणि त्या अंधेरीमधले खेळाडू आपल्याला मालाडमध्ये पाहायला मिळणार आहे. ते आपण सर्वांनी आवर्जून यायचं आहे. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या चिठ्ठ्या महेंद्र जे ते आमचे सहकारी आहेत. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. म्हणजे कल्याण वरून सुद्धा टीम येणार आहे आपल्या इथे. म्हणजे मी मगासपासून म्हणतोय की क्रिकेटची मेजवानी हे तर म्हणजे मला वाटतं क्रिकेटची मेजवानी बुफे डिनर आहे आपल्यासाठी. म्हणजे 3 दिवस आपला कार्यक्रम मनसोक्त आनंद लुटायचा. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. त्याच्या अपोजिट खेळणार आहे सत्यविनायक कांबोठे.
संघ आहे डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण आणि सत्यविनायक कामोठे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा टुर्नामेंटसाठी. आणि मला वाटतं 3 लॉट पूर्ण झालेले आहे आणि जो अबाव 40चा जो लॉट आहे त्याची अजून तयारी चालू आहे, म्हणजे जवळजवळ ते पूर्ण झालेलं आहे, पण आता आम्ही तो डिक्लेअर करत नाही आहे. जे अबाव 40 मध्ये ज्या टीम आहेत त्यांना आम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधून जी माहिती पुरवण्याचं काम आहे ते आम्ही नक्कीच करणार. परंतु मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतोय की जी वेळ दिलेली आहे, जो वार दिलेला आहे तुम्हाला, त्या दिवशी आपण या इथे उपस्थित राहायचंय. वेळेच्या आधी आले तर आमच्यासाठी खूप उत्तमच आहे, पण दिलेल्या वेळेवर यायचा नक्की प्रयत्न करा. ओम साई क्रिकेट क्लब तर्फे आपणा सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा. येते 10, 11 आणि 12 एप्रिल हे 3 दिवस आपल्याला मालाड गाजवून टाकायचं आहे. क्रिकेट आउटर टीम काय असतात मालाडच्या ते दाखवायचं आहे तुम्हाला, आणि मालाडमध्ये जे इंटर टीम खेळतायत त्यांनाही तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळणार आहे अशी मी अपेक्षा करतो. असा खेळ आपल्याकडनं आम्हाला पाहायचा आहे. आणि खरं तर मी आज पहिल्यांदाच हे करतोय. मलाही एक वेगळा अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हालाही मी सांगेन की जेव्हा मॅच सुरू होणार आहे तेव्हाही एक चांगल्या दर्जाचा समालोचक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या दर्जाचा सूत्रसंचालन करणारा आमचा मित्र तिथे येणार आहे. तो आउटर मालाड मधनं असणार आहे आणि मी इंटर मालाड मधनं असणार. म्हणजे स्टेजवरती सुद्धा एक छोटीशी जुगलबंदी आमची होण्याची शक्यता आहे. आणि जुगलबंदी म्हणजे एक मैत्रीपूर्वक ही जुगलबंदी असेल, त्याचाही आनंद आपण नक्की लुटायचा आहे. एवढं बोलून आपला निरोप घेतो. जय महाराष्ट्र.